नमस्कार मित्रांनो. कशा आहात? ट्रेड करत आहात ना? आय होप तुम्ही ट्रेड करतच असणार. प्रॉफिट आणि लॉस तर सर असतोच चालू. तर लॉस होत असेल तर आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. स्वागत आहे तुमच्या आमच्या या युट्यूब मराठी चॅनलवरती. ते म्हणजे ट्रेड अँड अर्न. आपले शेअर मार्केटवरील स्किल आपण दोघं मिळून शिकूया आणि आपलं अर्निंग वाढवूया. तर मित्रांनो, आजचा आपण टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे ओपन अँड हाय. ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो. आता तुम्ही बरेचदा म्हणत असणार की ही काय भानगड आहे गड्यांनो. तर मित्रांनो, ज्या लोकांना इंट्राडे करायला आवडतं त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त अशी टेक्निक आहे शॉर्ट सेलिंग आणि बाय करण्यासाठी. तर मित्रांनो, आपण यामध्ये पूर्णपणे हा आपण एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार आहे. हे काम कसं करतं कॅन्डल्स त्याच्याबद्दल आपण फक्त जाणून घेणार आहोत. त्यामुळे स्टॉकची मुवमेंट कशा प्रकारे होते हे कॅन्डल तयार झाल्यानंतर. तर मित्रांनो, ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो म्हणजे काय? तर ओपन इज इक्वल टू हाय जेव्हा होतं मार्केटमध्ये, तेव्हा ऑलमोस्ट स्टॉक किंवा इंडेक्स ही शॉर्ट सेलिंगला असते आणि ओपन इज इक्वल टू लो जेव्हा असतं तेव्हा ऑलमोस्ट स्टॉक किंवा इंडेक्स ही नाही का बाय साईडला असते. तर मित्रांनो, या मागचं नेमकं लॉजिक काय असणार आहे? तर आपण जाणून घ्या मागचं लॉजिक. ओपन म्हणजे काय? तर ही जेव्हा पहिल्या 15 मिनिटाला 9:15 नंतर जेव्हा मार्केट ओपन होतं, 9 वाजता मार्केट जेव्हा ओपन होतं, तेव्हा ते कॅन्डल किंवा तो जो भाव असतो तो ओपन होतो समजा ₹10 आणि तो स्टॉक वर न जाता त्याचा हाय पण तोच असतो म्हणजे ₹10. बरोबर. म्हणजे ओपन पण त्याच ठिकाणी झाला आणि त्याने हाय पण त्याच ठिकाणी केला आणि त्यानंतर तो स्टॉक खाली यायला सुरुवात होते. याच्या मागचं कारण नेमकं असं, की जिथं स्टॉक किंवा भाव ओपन होतो, तिथं नेमकी अडचण काय येते? तर मित्रांनो, काय भाव ओपन झाल्या झाल्या तिथंच ₹10 ओपन झाला आणि जे बायर्स किंवा जे सेलर्स आहेत त्यांनी भाव वरती न जावता त्याच ठिकाणी त्याला दाबला आणि खाली घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ओपन इज इक्वल टू हाय तयार होतो. म्हणजे भाव वर न जाऊ देता त्याच्यावरती इतकं प्रेशर क्रिएट करायचं की त्याला तोच लेवलला तिथनं खाली आणायचं. त्यामुळे तिथं भाव खाली यायला सुरुवात होते आणि शॉर्ट सेलिंग होते. तसंच ओपन इज इक्वल टू लो. ओपन इज इक्वल टू लो म्हणजे काय? भाव ओपन झाला ₹10 आणि मार्केटमध्ये लोकांना इंटरेस्ट आल्यानंतर तिथल्या तिथंच बायर लोकांनी जो आहे तो भाव वर उचलायला सुरुवात केली ₹10. त्याला खाली खाली अजिबात नाही जाऊ दिलं ₹10. त्याला वरच घेऊन गेले. त्यामुळे ओपन इज इक्वल टू लो तयार होतो आणि त्यामध्ये बुलिश पोझिशन तयार होते. हे झालं मित्रांनो आपलं ओपन इज इक्वल टू हाय. त्याच्यावरती ट्रेडिंग करायचं कसं? तर यात काय असतं, सर्वात मेन म्हणजे इंट्राडे टेक्निक आहे. यामध्ये तुम्हाला पहिले 15 मिनिट 5 मिनिट वरच्या कॅन्डल वरती सर्व खेळ असतो आणि अर्धा ते 1 तास खूप झाला. त्याच्यामध्ये स्टॉप लॉस पण थोडा छोटा असतो आणि टार्गेट ऑलमोस्ट 1:2 1:3 मिळून जातं किंवा 1:1 मिळतं, ज्याच्यावरती डिपेंड्स आहेत किती रिस्क घ्यायचे आणि किती रिवॉर्ड घ्यायचं. तर मित्रांनो, आपण बघूया एक्झाम्पल कसे सेट झालेत बऱ्याच ठिकाणी. तर तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर हे ऑलमोस्ट हे एक्झाम्पल निफ्टीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसतील. आता तुम्ही जर बघितलं तर 10 ऑक्टोबरला ओपन इज इक्वल टू लो तयार झालेलं होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता 10 ऑक्टोबरला इथं 10 ऑक्टोबरला भाव तुम्ही वर बघितलं तर ऑक्टोबरला भाव दिसतोय 19,565.60 आणि तेच लो जो आहे 19,565.45. म्हणजे ऑलमोस्ट 15 अगदी नॉमिनल फरक आहे. त्यामध्ये कसं नाही मित्रांनो, 2-3 पॉईंटचा डिफरन्स थोडाफार चालतो. म्हणजे 1-2 रुपयाचा भाव कमी जास्त खालीवर चालतो. पण ते जेवढं तुम्ही चार्ट्स बघणार तेवढं तुम्हाला अॅक्युरसी पण तुम्हाला यायला सुरुवात होणार कसं ट्रेड करायचं. तर यामध्ये तो आपण बघूया 10 ऑक्टोबरला काय पोझिशन होती. आता जर तुम्ही बघितलं ऑलमोस्ट 10 ऑक्टोबरला ओपन इज इक्वल टू लो होता 19,565 आणि त्यानंतर पूर्ण दिवसभरानंतर ऑलमोस्ट निफ्टी क्लोज झालेली आहे ती म्हणजे 19,600
89 म्हणजे जवळजवळ 100 पॉईंटने निफ्टी वर गेलेली. आता आपण बघूया पहिल्या 15 मिनिटात कशी पोझिशन होती. आता जर तुम्ही बघितलं 10 ऑक्टोबर, तर तुम्ही इकडे बघा. तर पहिले पहिले मार्केट जे ओपन झालं 9:15 वाजता, तेव्हा तो ओपन इज इक्वल टू लो तयार नाही झाला. त्यानंतर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 10 वाजता ही पोझिशन तयार झाली. ओपन इज इक्वल टू लो 19,597 ला. त्यानंतर तुम्ही बघा भाव किती वर गेलेला आहे. ऑलमोस्ट त्याच्यानंतर हे बघा 100 रुपयाने भावाला ऍडव्हान्टेज मिळालाय. तर आता आपण बघूया जे काय सर्वात मेन म्हणजे कसं आहे ना मित्रांनो, याच्यामध्ये जेव्हा कॅन्डल जी असते, जी ओपन होते आणि त्याच्यानंतर ही 15 मिनिटाची कॅन्डल आहे. 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती खेळ असतो सर्व 15 ते 5 मिनिटावरती. तर तुम्ही 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती ओपन झाल्यानंतर जेव्हा त्याची नेक्स्ट कॅन्डल जी आहे त्याचा हाय ब्रेक करेल, हाय ब्रेक केल्यानंतर जी मिळणार आहे क्लोजिंग, तेव्हा पोझिशन घ्यायची असते. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे टार्गेट घ्यायचं असतं आणि स्टॉप लॉस जो असतो ह्याच कॅन्डलचा लो असणार. म्हणजे इथं जर कधी आपण पोझिशन घेतली तर पोझिशन होती जवळजवळ ह्या कॅन्डलला बघू शकता. क्लोजिंग जी झालेली आहे 19,621 ला आणि स्टॉप लॉस जर बघितला तर म्हणजे जवळजवळ 20-25 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. त्यानंतर रिवॉर्ड तुम्ही बघू शकता आपल्याला जवळजवळ 100 पॉईंट्स मिळालेले. तसं सेकंड एक पुन्हा 12 वाजता सेम कंडिशन तयार झाली ओपन इज इक्वल टू लो, आणि त्यानंतर सुद्धा पोझिशन घेतली असती तर आपल्याला रिवॉर्ड चांगला मिळाला असता. हे आता एकचदार तयार झालं का? हे तर नाही मित्रांनो. आता आपल्याला बघता येईल आपण कुठं कुठे या कंडिशन्स तयार झाल्यात. तुम्ही बघू शकता इथं. आता ही आहे ओपन इज इक्वल टू हाय. आता ही मित्रांनो ओपन इज इक्वल टू हाय ही जी कंडिशन आहे निफ्टीमध्ये ही 17 ऑक्टोबरला तयार झालेली. 17 ऑक्टोबरला तयार झाल्यानंतर तुम्ही बघितलं तर याच्यानंतर बघा स्टॉक किती खाली आलेला आहे, निफ्टी किती खाली आली. आता याच्यात पण सेम किस्सा आहे मित्रांनो. जे ओपन इज इक्वल टू हाय म्हटलं म्हणजे शॉर्ट सेलिंग असणार आहे. शॉर्ट सेलिंग मध्ये काय, आता ओपन इज इक्वल टू हाय आहे, याचा जो लो आहे, याचा लो जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपल्याला घ्यायची पोझिशन. इथं बघा याचा लो ब्रेक झाला कोणत्या कॅन्डलला, जवळजवळ ह्या कॅन्डलला इथं ब्रेक झाला लो. इथनं पोझिशन तुम्ही 5 मिनिटाच्या कॅन्डलला घेतल्यानंतर 19,800च्या आसपास पोझिशन होती. त्याच्यानंतर तुम्ही बघा पहिले एकाच कॅन्डलमध्ये किंवा नंतरच्या 2 कॅन्डलमध्ये आपल्याला बऱ्यापैकी रिटर्न्स आहेत. त्यानंतर हे बघा स्टॉक बऱ्यापैकी खाली आलेला आहे निफ्टी. तर ही आहे मित्रांनो इंट्राडे टेक्निक आहे. जबरदस्त टेक्निक आहे ही बाय आणि सेल साठी. ओपन इज इक्वल टू हाय म्हणजे शॉर्ट सेल करायचा असतो आणि ओपन इज इक्वल टू लो म्हणजे बाय करायचं असतं. मित्रांनो आपल्याकडनं कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन आपण देत नाही. आपण पूर्णपणे एज्युकेशनल व्हिडिओ आपण करत आहोत की कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला ह्या मुवमेंट देतात मार्केटमध्ये, कशा प्रकारे भाव तयार होतो, क्रिएट केला जातो आणि त्याच्यातनं आपण फायदा कसा उचलायचा असतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे एकच नाही तर कितीतरी वेळा हे फॉर्म झालेला आहे. आपण बघूया परत एकदा. आता हे बघा 18 ऑक्टोबरला सुद्धा सेम कंडिशन तयार झाली 9:15 वाजता. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर याचा लो जेव्हा ब्रेक झाला, जवळजवळ 10:45 वाजता लो ब्रेक झाला. त्याच्यानंतर पोझिशन घेतल्यानंतर 19,767 ला त्यानंतर भाव आलेला आहे 19,600, म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंट डाऊन झालेला आहे. जर पुढचे 2-3 कॅन्डल मध्ये जरी टार्गेट क्लिअर केलं तरी जवळजवळ खूप चांगल्या प्रमाणात रिटर्न मिळतं. तर मित्रांनो ही अशी टेक्निक हे फक्त निफ्टीमध्येच तयार झाली का? तर नाही. तुम्ही आपले जेवढे व्हिडिओ बघितले असतील मित्रांनो, आपण मॅक्सिमम निफ्टीवरती तयार झालेले जे पॅटर्न्स आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण काय असतं निफ्टी हे ही काही युनिव्हर्सल आहे आणि याच्यामध्ये इतके लोक ट्रेड करतात की याला मॅन्युप्युलेट करता येत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट. त्यामुळे खूप चांगलं हे टूल आहे याच्यामध्ये. तर तुम्ही वापरू शकता मित्रांनो. खूप छान आहे. ऍज वेल एज एचडीएफसी मध्ये सुद्धा अशा प्रकारचे ओपन इज इक्वल टू हाय किंवा ओपन इज इक्वल टू लो तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता 18 ऑक्टोबरला 9:15 वाजता ओपन इज इक्वल टू हाय तयार झालेलं आहे. त्यानंतर शॉर्ट सेलिंग बघा यामध्ये किती प्रमाणात आलेली आहे. ऍज वेल एज तुम्ही बघा ओपन इज इक्वल टू लो पण तयार होत असतं.
खूप कमी प्रमाणात होत असतं. तुम्ही इथं जर बघितलं ते 12 ऑक्टोबरला 11:15 वाजता ओपन इज इक्वल टू लो झालेलं आहे. ओपन झालंय 15:33 आणि 15:33 बरोबर ओपन इज इक्वल टू लो. त्यानंतर तुम्ही बघा किती मोठ्या प्रमाणात एचडीएफसी बँकचा स्टॉक हा वर गेलेला आहे. म्हणजे पोझिशन जर इथनं घेतली असती 1536 ला, तर त्याच दिवशी ऑलमोस्ट 12:30 पर्यंत 1543 रुपये, म्हणजे 10 रुपयाने ऑलमोस्ट रिटर्न्स मिळाले. आणि स्टॉप लॉस होता किती? 1533. हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. खूप छान ही टेक्निक आहे. ओपन इज इक्वल टू फार सोपा आहे. पहिले 5 मिनिट किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलला तुम्ही बघू शकता. जे अग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत, जे बऱ्यापैकी शॉर्ट सेलिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग करतात, यांना ह्याच टेक्निक वापरून तुम्ही ऑप्शन्स मध्ये किंवा फ्युचर मध्ये सेल किंवा हे करू शकतात. त्याचा टेक्निक पण एकदम शॉर्ट्स असणार आहे. अर्धा तास ते 1 तासाचा हा ट्रेड असतो. त्यानंतर तुम्ही फ्री होतात. त्यामुळे मित्रांनो, काळजी घ्या ट्रेड करताना ओपन इज इक्वल टू हाय वरती. तसंच टाटा मोटर सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता 13 ऑक्टोबरला ओपन इज इक्वल टू लो तयार झालेलं होतं 637 रुपयाला. त्यानंतर तुम्ही बघा स्टॉक्स किती वर गेलेला आहे. तसेच जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर 6 ऑक्टोबरला ओपन इज इक्वल टू हाय तयार झालं होतं 627 ला. त्यानंतर बघा तुम्ही टाटा मोटर किती खाली आले. म्हणजे ही एकदम शुअर शॉट टेक्निक आहे असं मी म्हणणार नाही, पण मॅक्सिमम वेळेला खूप चांगले रिटर्न, खूप चांगली मुवमेंट हे कॅन्डलचं प्रकार देत असतं. तर मित्रांनो, ऑब्झर्व करा. तुला निश्चितच चांगल्या प्रकारचे रिटर्न्स आणि इंट्राडे टेक्निक आपण शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, असंच लाईक करत राहा आमच्या व्हिडिओला आणि शेअर करत राहा आणि मार्केटमध्ये टिकून राहा, अर्निंग करत राहा आणि नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा. ट्रेड अँड अर्न. मित्रांनो, आपण शिकवलेल्या कोणत्याही टेक्निकवरती या कोणत्याही स्टॉक्स वरती आपलं बाय किंवा सेल रिकमेंडेशन आपल्याकडनं किंवा आपल्या टीमकडनं अजिबात नसतं. तर मित्रांनो, आमच्या बेल आयकॉनवरती टिक करा, आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचे स्टॉक्स आवडत असतील, काही असतील त्यावरती काही ओपनिंग किंवा काही टेक्निक्स तुम्हाला माहिती असतील, त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ तयार व्हायला पाहिजे, तर त्याच्यावरती आपण सुद्धा प्रयत्न करू. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.